नमस्कार मित्रांनो. आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि पांडुरंगाची भक्तिभावाने पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असा एक सोपा उपाय जाणून घेणार आहोत, जो आषाढी एकादशीच्या दिवशी श्रद्धेने केल्यास वर्षभरातील 24 एकादशींच्या व्रताइतकेच पुण्य मिळते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी आपण एकादशीचे अद्वितीय महत्त्व जाणून घेऊ. धर्मशास्त्रामध्ये सर्व व्रतामध्ये एकादशी व्रत सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. जसे सर्व मंत्रामध्ये गायत्री मंत्र, सर्व देवामध्ये भगवान श्री विष्णू, सर्व तीर्थामध्ये गंगा माता, सर्व नद्यामध्ये गंगा नदी, सर्व वृक्षामध्ये कल्पवृक्ष, सर्व पर्वतामध्ये मेरू पर्वत, सर्व पक्षामध्ये गरुड, तसेच सर्व व्रतामध्ये एकादशी व्रत सर्वोच्च मानले गेले आहे. वर्षातील 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशी अत्यंत श्रेष्ठ मानली जाते. या दिवशी श्रद्धेने व्रत, उपवास, जप, नामस्मरण आणि पूजन केल्यास वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. या दिवशी तुम्हाला एक महत्त्वाचे काम करायचे आहे. ते एक महत्त्वाचे काम कोणते? तर या दिवशी भगवान श्री विठ्ठल किंवा श्री विष्णू यांच्या समोर श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. यानंतर तुळशीची 11 पाने त्यांना अर्पण करून भागवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचे पठण करावे. हे अत्यंत शुभ मानले जाते. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचे पठण केल्याने आपल्या भौतिक वासना नष्ट होऊन आध्यात्मिक ज्ञान. या अध्यायाच्या पठणाने मानसिक अस्वस्थता, चिंता आणि अज्ञात भीती दूर होऊन मनात कायमस्वरूपी शांतता निर्माण होते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कौटुंबिक भांडणे शांत होतात. 2. हा अध्याय सर्व विद्यांचा राजा आणि अत्यंत गोपनीय व दिव्य ज्ञान देणारा मानला जातो. त्याच्या वाचनाने मनुष्य जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो. याच्या प्रभावाने माणसाची बुद्धी शुद्ध होते आणि भगवंताविषयी दृढ भक्ती निर्माण होते. हा अध्याय तुमच्याकडे जी गोष्ट नाही ती मिळवून देतो. उदाहरणार्थ, तुम्हाला नोकरी मिळवून देणे, विवाहासाठी योग्य जोडीदार मिळवून देणे किंवा उत्तम आरोग्य प्राप्त करून देणे, आणि जी गोष्ट तुम्हाला मिळाली आहे तिचे रक्षण करणे. उदाहरणार्थ, मिळालेली नोकरी टिकून राहणे, लग्नानंतरचे आयुष्य सुखी राहणे आणि आरोग्य कायम चांगले राहणे. 3. जर एखाद्या व्यक्तीकडून नकळत अत्यंत वाईट कर्म किंवा पापे घडली असतील तरीही या अध्यायाच्या चिंतनाने तो त्वरित सदाचारी, पवित्र बनतो आणि त्याला शांती लाभते. गीता महात्म्यानुसार या अध्यायाच्या नियमित पठणाने अपघाती किंवा अकाली मृत्यूचे भय टळते. या अध्यायातील 2 महत्त्वाचे श्लोक व त्याचे अर्थ पुढीलप्रमाणे आहेत. योगक्षम श्लोक. श्लोक 22. अनन्या चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तांना योगक्षेम वहाम्यहम्. याचा अर्थ, जे लोक कोणत्याही इतर देवाचा विचार न करता केवळ माझाच म्हणजे परमेश्वराचे अनन्य भावाने चिंतन करतात आणि माझीच पूजा करतात, अशा सतत माझ्यामध्ये मग्न असणाऱ्या भक्तांच्या सर्व गरजा मी स्वतः पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आधीपासून आहे त्याचे रक्षणही मी स्वतः करतो. दुसरा आहे अर्पण श्लोक. श्लोक 26. पत्रं पुष्पं फलं तोयं एव मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तिप्रोतमश्रामि प्रयतात्मनः. याचा अर्थ, जर कोणी निष्पाप मनाचा भक्त मला प्रेमाने एखादे पान म्हणजे तुळशीचे पान, फूल, फळ किंवा केवळ थोडे पाणी
देखील अर्पण करतो, तर त्याच्या त्या भक्तिभावाने दिलेल्या भेटीचा मी आनंदाने स्वीकार करतो. याचा अर्थ भगवंताला महागड्या वस्तू नको, तर फक्त तुमचा खरा भक्तिभाव हवा आहे, हे या श्लोकातून स्पष्ट होते. एकादशी दिवशी हा अध्याय कसा वाचावा? तर सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे धारण करा. देवघरातील दिवा लावा. त्यानंतर श्री विठ्ठल किंवा श्री विष्णू यांची पूजा करा. तुळशीची पाने, फुले आणि नैवेद्य अर्पण करा. नंतर आसनावर शांत बसून 108 वेळा मंत्र जप करा. यानंतर शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. त्यानंतर या अध्यायाचे पूर्ण श्रद्धेने वाचन करा. शेवटी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. हे पांडुरंगा, आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो. आमच्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहो. आमच्या हातून सत्कर्म घडू दे आणि तुझे नाम अखंड स्मरणात राहू दे. या दिवशी अनेकांना प्रकृती, वय किंवा कामामुळे उपवास करणे शक्य नसते. अशा वेळी निराश होऊ नका. भगवंताला सर्वात प्रिय असते ती निरपेक्ष भक्ती. मनापासून नामस्मरण, दयाभाव, सात्विक आहार, गरिबांना अन्नदान किंवा पक्ष्यांना धान्य टाकणे हे नियमित करावे. या दिवशी काय टाळावे? राग, मत्सर आणि खोटे बोलणे टाळा. तुळशीची पाने रात्री तोडू नयेत. तामसिक अन्न, मद्य आणि मांसाहार टाळावा. कोणाचाही अपमान करू नका. शक्य असल्यास दिवसभर रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा. थोडक्यात सांगायचे तर, जर तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि निष्ठेने 9व्या अध्यायाचे पठण केले, तर तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन इच्छित फळ प्राप्त होते. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.